मुंबईत महायुतीचा महापौर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार। मुंबई शहरातून दिवसाला 4 ते 5 मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद, त्यापैकी 1118 गुन्ह्यांची उकल। राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हावी। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। वेळ पडल्यास भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए टेस्ट करावी, राज ठाकरेंची मागणी। लाडकी बहीण आणि 1,500 हाच फडणवीस आणि मिंधेंचा अजेंडा। मुंबईतून मुली गायब होत आहेत, महिलांवरील अत्याचारावरती फडणवीस आणि मिंधे कधी बोलणार, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत। राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावरती योगेश कदम यांचं वक्तव्य। तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। राज्यात 2,56,000 तरुणी अद्यापही गायब, सरकार बोगस आकडेवारी देत आहेत, विजय वडेट्टीवारांचा दावा। तर कुठल्याच मुली अजून सापडलेल्या नाही, ते असंवेदनशील सरकार, त्यांना फक्त महाराष्ट्र लुटण्यात मजा येते, वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे, अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादा यांचं वक्तव्य। सामंत, सुनील तटकरे आणि गोगावले यांच्याशी माझं बोलणं झालंय, लवकरच निर्णय घेणार, अजितदादांची माहिती। अजितदादांनी 1 पाऊल पुढे टाकल्यास आम्ही 2 पावलं पुढे टाकू, आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत या वादाबाबत भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचं भाष्य। पुत्रानं गुन्हा केलाय, त्यामुळे अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये, पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या सर्व आमदारांशी 1 to 1 चर्चा, विकास कामात अडथळा येणार नाही, शिंदेंचं आमदारांना आश्वासन। तर महामंडळाचं लवकरात लवकर वाटप व्हावं, आमदारांकडनं इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी, महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कोणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात महायुतीत तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 130 ते 140 जागा लढण्यावरती ठाम, शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता। वेगळ्या विदर्भासंदर्भात वडेट्टीवारांच्या भूमिकेला महत्त्व देत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर आम्ही देखील संजय राऊतांना महत्त्व का द्यावं, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। राऊतांचे वडील आले तरी विदर्भ आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही, नवनाथ बन यांची टीका। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाचा झपाट्यानं विकास होतोय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी अजेंड्यावरती नाही, बन यांची प्रतिक्रिया। बार्टी आणि सारथीच्या किती विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश द्यायचा, यावरती मर्यादा घालणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार, रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचा निर्धार। पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील 2 पक्ष सज्ज, भाजप पाठोपाठ आता शिंदेंच्या सेनाही पुण्यात ऍक्टिव्ह मोडवर। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी विना लढणार, सूत्रांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लान, मुख्यमंत्री सोमवारी 3,000 कोटींच्या कामाचा शुभारंभ करणार, आचारसंहिता लागण्याआधी कामाचं उद्घाटन करणार, स्थायी समितीकडनं जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। एकनाथ शिंदेंची कुठे ताकद नाही, ताकद असती तर अपमान झाल्यावर शहांकडे रडत गेले नसते, राऊतांची टीका। तर फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी शहांकडनं शिंदेंना पाठबळ, राऊतांचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसंदर्भात चर्चा। येत्या आठवड्यात 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार। पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी हालचाली, उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। विमा क्षेत्रात 100% एफडीआय मंजूर, तर जनगणनेसाठी 11,718 कोटींची तरतूद, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय।
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची उपेक्षा झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून खंत व्यक्त. अंदमानमध्ये काल सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेत वाढ, दिल्ली आणि भोपाळमधील निवासस्थानाची सुरक्षा वाढवली. केंद्र सरकारकडून सुरक्षा आणखी कडक करण्याचे निर्देश. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्या, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची विधानसभेत मागणी. तर अबू आझमी जातीचं राजकारण करून मोठे झालेले नेते, बाळ्यामामा म्हात्रे यांची टीका. मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावरती बिबटे सोडा, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. तर सुधीर मुनगंटीवारांना मंत्रीपद न मिळाल्याची मनात खतखत, भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका. वरतारासारखं ठाण्यात सूर्यतारा करण्याचं ठरवलंय, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. तर अजितदादांच्या भूमिकेबाबत त्यांच्याशी बोलणार, गणेश नाईकांची प्रतिक्रिया. 1 कोटींच्या बकऱ्या सोडणं व्यवहार्य नाही, असं अजित पवार म्हणाले होते. मालेगावच्या सोंडी घाटाजवळ 2 ट्रकचा अपघात, अपघातामुळे पुणे इंदोर महामार्गावरती वाहतूक ठप्प, 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचचा दणका. रिझर्व्ह बँकेनं 2021ला दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. अहिल्यानगरच्या पिंपरी गवळी येथे चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद. 2 डिसेंबरला किल्ली गावातील वृद्ध महिलेवर बिबट्यानं केला होता हल्ला. अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. महाज्योती अधिछात्रवृत्ती अंतर्गत पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी. गेल्या 2 वर्षांपासून वेतन थकीत असल्याचा आरोप. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या खाकुर्डी विहिरीमध्ये पडला बिबट्या. अन्न पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या रिसोड, मंगळूरपीर आणि कारंजा या 3 नगर परिषदांच्या स्ट्रॉंगरूम बाहेर कडक बंदोबस्त. मालेगाव नगर पंचायतीच्या स्ट्रॉंगरूम बाहेर देखील पोलिसांकडून पहारा. सुरक्षेसाठी गडचिरोलीतील एसआरपीएफचे 8 जवान तैनात. कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीनं भक्तिमय वातावरणात आंबेल यात्रोत्सव संपन्न. ओढ्यावरील रेणुका मंदिरात यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं लावली हजेरी.